चला मित्रांनो, दोन फलंदाज इथं आलेले आहेत. शरद स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे शरद, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच दिलीप, आणि गोलंदाज जे प्राचरण केलेलं आहे, जिम्मेदारी दिलेली आहे ती म्हणजेच विनोद. याला बघूया पॉवर प्लेचा या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होते या गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. पहिला चेंडू उचलतोय, शॉर्ट आणि पुल केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, गली खाली दिसतोय, चेंडू जातोय ससावतोय 4 धावांसाठी. सुरुवात चांगली केलेली आहे शरद यांनी. पहिलेच पाहिलं होतं चेंडू शॉर्ट आलेला आहे, सफल क्रॉस झाला होता, एक जबरदस्त फटका मारून चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चावून दिला आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर वार प्रति हल्ला इथं करण्यात आलेला आहे शरद याने. 4 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, जबरदस्त फटका पाहायला मिळतो, चेंडू जातोय वरून 6 धावांसाठी. क्या बात आहे. चांगली सुरुवात याची देवरुंग संघाची. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शरद. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूचा आपण विचार केला तर एक चौकार लागलेला आहे आणि एक षटकार, म्हणजे 10 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा विनोद पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे शरद. बघूया शरद यांनी अजून 2 षटकार मारलं तर भगवान पाटील याच्याकडून तब्बल 5 कोंबडे देण्यात येणार आहेत. शॉर्ट ऑन पूल केलाय पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव इथं पूर्ण करतोय, एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. एक धावने समाधान मानावं लागेल शरद याला. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे जिसके आगे भी एक और पीछे भी एक, डबल एक का. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज विनोद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईक रोटेट होते, दिलीप याच्याकडे मिळते स्ट्राईक. फुलतो चेंडू सॉंग करतोय, या चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये पाठवतोय 6 धावांसाठी आणि नोबॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फोर प्लस 1 म्हणजे 5 धावा इथं गणल्या जातील. नोबॉलचा इशारा आला होता. धावसंख्येत झाले त्या म्हणजे 16. पुन्हा सज्ज होतोय विनोद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, टाईप करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट झालेला आहे. बीट झालेला एसटी रक्षक बॅकअप चांगला मिळतोय, मात्र एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथं पूर्ण करताना दिसतोय फलंदाज. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू समाप्ती. डॉट बॉल निर्धाव चेंडू, 1 ओव्हर 17 रन. देवरुंग संघाची धावसंख्या
फलंदाज कोण आलाय? फलंदाज दिलीप. झेल कोणाचा सोडलाय? दिलीपचा. क्या बात आहे. एकच धाव. चर्चा दिलीप या नावाची होती आणि त्याच फलंदाजाला दिलंय चौदारपाडा संघाने जीवनदान. फलंदाज तयार. शरद कॅप्टन ऑफ जय हिंद देवरोंग. ओहो, काय झालंय घडलंय काय? भाग मिल्का भाग. एक धाव. हो हो हो, बाईच्या स्वरूपाची एक धाव. थँक्यू सो मच पंच. कर्णधार मजबूत देहयष्टीचे आहेत. शिडशिडीत बांध्याचे फलंदाज दिलीप आपल्या बहरामध्ये आहेत. यावेळेस मात्र काय घडलंय? दिलीप बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. फलंदाज बाद 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 बाद. काय 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 घडलंय? नाही, शेवटी दिलीप यानेच वाचवलं. दिलीप हसत हसत आलेत. शरद घोडे याने लगातार 2 चेंडूवर षटकार लगावले. शरद पाटील यांच्याकडून 1000 रुपये. क्या बात आहे. फलंदाज हरिश्चंद्र. मागच्या सामन्यामध्ये देवरुंग संघाला थोडासा पेनल्टीचा फटका जरूर बसला होता, पण दिलीप यांनी आपलं काम चोखरित्या बजावलं. 5 पट धावा त्यांनी वसूल केल्या. पण आता मात्र काहीतरी करावं लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला. काय घडलंय? डुंडा डुंडो रे साजना. धावा धावा. एक कॉल. पर्याय नाही. एकच धाव. शरद घोडे यांची काहीशी दमछाक, पण षटकाराची हॅट्रिक लगावली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लगातार 2 षटकार लगावले तर 1000 रुपये. क्या बात आहे. शरद घोडे यांच्याकरता कॅप्टन ऑफ जय हिंद देवरुंग. शिवनगर चौदारपाडा संघ प्रयत्न करतोय. प्रहार तर चांगला आहे, पण चौकारच मिळेल. फायदा नाही. संघाचा फायदा आहे, पण शरद घोडे यांना आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा लागेल. धावसंख्या आहे 24. आज की शाम शरद घोडे के नाम होईल का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे, कारण की संध्याकाळची मेजवानी खूप मोठी आहे. शरद घोडे बॅट उंचावत आहेत, पण फलंदाजी करावीच लागेल. शरीराच्या प्रतिकृतीनुसार जर पाहिलं तर थोडीशी दमछाक जरूर वाटते, पण शरद घोडे म्हणतायत मैं हो ना. यावेळेस मात्र काय घडलंय काय तर एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि शरद घोडे यांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 2च्या समाप्तीचा इशारा. धावा आहेत फलकावरती 26. सॉरी 26 धावा फलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी बोर्ड. पंचांची अनुमती घेतल्याशिवाय कोणी मैदानात जाऊ नका. ओके. बीबी पाटील साहेब, आपण कुठे असाल? बीबी पाटील साहेब, आपण कुठे असाल तर हात वर करायचंय. बीबी पाटील साहेब. यस. अरे क्या बात है. महेशजी वारे साहेब आणि बीबी पाटील साहेब दोघे शेजारी बसलेले आहेत, सख्खे शेजारी. पंच, पहिल्या षटकातील जो चौथा चेंडू होता, नो बॉल होता, त्याच्यावरती चौकार आलाय की षटकार?
चौकार आहे ना, ओके बरोबर. कॅल्क्युलेटिव्ह स्कोर, धावसंख्या आहे 26. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू, शरद घोडे धावतायत पण त्यांना पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वरतीच यावं लागेल, कारण की चेंडू फाईन लेग सीमारेषा पार गेलाय. 4 धावांकरता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या अंकावर. हरिश्चंद्र यांच्या बॅटमधनं चौकार आपण पाहतोय. नवीन बॅटर कोण आलाय तर नाव आहे मनोज, बॉलर मनोज आहे, सॉरी. थोडंसं आमचं महेशजी वारे साहेब थोडंसं भोजन उशिरा झालं, त्याच्यामुळे शब्दामध्ये चुकाबूक होऊ शकते, समजून घ्या. शरद घोडे नॉन स्ट्राईक वरती आहेत. चेहरा जरूर थोडासा लालबुंद झालेला आहे, पण संघासाठी ते शेवटपर्यंत म्हणतात मी झगडत राहीन. यावेळेस मात्र गेंद ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, 6 रन, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती षटकाराच्या मदतीनं 36 या अंकावरती. अब तक 36. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू. ओहो हो, फलंदाज हरिश्चंद्र जसे की युद्धामध्ये एक तलवार चालवतायत की काय, अशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. आणि गोलंदाजाला सांगतात की फक्त तू चेंडू टाक, मी तयार आहे. बघा बॅटिंग स्थानवरून आपल्याला पाहायला मिळेल. ये उडाया. एक धाव मिळेल. शरद घोडे यांनी सांगितलंय, एक तुम्हारी हो गई अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी. थोडंसं भोजन आमचं उशिरा झालं हरकत नाही, पण आम्ही सुद्धा थोडा वेळ एन्जॉय करू आणि नंतर तुम्हाला एक चांगलं समालोचन ऐकायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. यावेळेस मात्र बंदुकीतून गोळी निघावी तसाच काहीसा आवाज शरद घोडे यांच्या बॅटमधनं, पण एकच धाव. संघातले खेळाडू काहीसे शरद घोडे यांच्यावरती थोडेसे नाराज आहेत, निराश आहेत, कारण की मोठे फटके येत नाहीयेत. जोरदार प्रहार, फटका देखणा, झेल सुटतोय. हरिश्चंद्र यांना जीवनदान. एक धाव मिळेल. धावा आहेत फलकावरती 40 रन्स ऑन बोर्ड. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. जर तुम्हाला पाण्याची मागणी करायची असेल तुम्ही करू शकता. या षटकानंतर पाणी घेऊन तुम्ही जाऊ शकता. आणि आमची नेहमीच काळजी घेणारे सन्माननीय यशवंतजी गेणे साहेब, ज्यांना प्रेमाने आम्ही बाबा म्हणून संबोधतो, चांगली आमची काळजी घेत असतात. दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी भरपूर वेळा विचारपूस केली, भोजन झालं की नाही तुमचं. येतंय भोजन. काय घडलंय, क्लीन बोल्ड, दांडी गुल. शरद घोडे बॅक टू दी डगआउट. शरद घोडे यांचं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत केलं जात आहे. शरद घोडे यांना विनंती आहे बॅट उंचावून दाखवायची आहे.
यस, क्या बात है. शेर की झलक सबसे अलग. नवीन फलंदाज झालाय जगदीश. महेशजी वारे साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. झाडे लावा झाडे जगवा. अगदीच झाडांच्या छत्रछायेखाली बीबी पाटील साहेब सुद्धा आनंद घेत आहेत. आणि आज बीबी पाटील साहेबांच्या वतीने मात्र सर्वांसाठी सरप्राईज आहे, पण त्यांनी नाव मात्र अजून डिक्लेअर केलेलं नाहीये. गोलंदाज राजेंद्र. 3 षटकानंतर धावा आहेत फलकावरती 40. चला बी रेडी बी फास्ट. कृपया घाई करायचे. बी रेडी बी फास्ट. चला प्लीज घाई करा, वेळ कमी खर्च करा. यावेळेस मात्र काय घडलंय, इट्स अ नो बॉल. आउट ऑफ द विकेट चेंडूची हाताळणी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या अंकावर. पुढचा चेंडू फटका तर चांगला आहे. चेंडू घरंगळत निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने 43 या अंकावर धावफलक. बॅटर हरिश्चंद्र चांगली फलंदाजी करतायत. जशी की युद्धामध्ये जी तलवार चालवली जाते तशाप्रमाणे बॅट फिरवली जाते. फलंदाज हरिश्चंद्र यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. 47 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र यांच्या माध्यमातून. आणि हरिश्चंद्र यांच्या फलंदाजीने संघाला तारलंय ही जमेची बाजू आहे. महेशजी वारे साहेब आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. त्यांचं येणं आमच्याकरता खूप महत्त्वाचं आहे. उद्योगपती पोगाव सन्माननीय महेशजी वारे साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. बीबी पाटील साहेब. बीबी पाटील साहेबांच्या वतीने मात्र संध्याकाळी खूप सरप्राइजेस आहेत. तर बघूया. एकच धाव अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 48 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. फलंदाज हरिश्चंद्र याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार ठोकला गेलाय. जगदीश यांना आता मात्र खूप उशिराने स्ट्राईक मिळाले, पण त्यांच्याकरता 3 चेंडूची मेजवानी आहे. मेजवानी उशिरा येऊ की लवकर येऊ, पण त्याचा तुम्ही आस्वाद कसा घेताय महत्वाचं आहे. आलाय 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 ठोकलाय षटकार. इट्स अ पॉवरफुल 6. गरज होती, नितांत गरज होती या षटकाराची. जय हिंद देवरुंग संघाला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 54 या अंकावर. पुन्हा एकदा मेजवानी तयार आहे. तर बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत. काय घडलंय तर गोलंदाज स्किट होतोय, घसरतोय पाय, पण स्वतःला सावरलंय. फलंदाजाला षटकार मारून दिलेला नाहीये. एक चांगली गोष्ट पाहायला मिळते. 54 धावा फलकावरती. 54 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. या पुढचा चेंडू फटका तर फसलाय. चेंडू निघून चाललाय 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 स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळत आहेत त्या 2.
पंचांचा काय इशारा येत आहे पाहणं महत्वाचं. तर 2 धावा आहेत. धावसंख्या झाल्या फलकावरती 56, अब तक 56 आणि जिंकण्याकरता 57 धावांचं लक्ष. मेजवानी ही नेहमी चांगलीच असते. ती भले तुम्हाला लवकर मिळो की उशिरा मिळो, पण खऱ्या अर्थानं कौतुक करावं त्या मेजवानी धारकाचं, बनवणाऱ्याचं. आणि खऱ्या अर्थानं त्याचा फायदा तुम्ही चांगल्या रीतीने उचललाय, ही खूप चांगली गोष्ट आहे. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यापुढच्या टॉसकडे आपण वळतोय आणि लास्ट मॅच ऑफ द डे लोणाड आणि भावाळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचं आहे. स्टार 11 लोणाड आणि जय हनुमान भावाळे टॉस करता यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर सगळेच जण या मैदानातून रवाना होतील. सन्माननीय विश्वजितजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमने लोणाड विभागातील एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व विश्वजित केणे साहेब, रामदासजी केणे यांचे सुपुत्र विश्वजितजी केणे साहेब यांच्या शुभ हस्ते शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. स्टार 11 लोणाड. बघूया या सामन्यामध्ये स्टार चमकतील का पुन्हा एकदा. रामदासजी केणे साहेबांचे सुपुत्र विश्वजितजी केणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलेला आहे. जय हनुमान भावाळे संघाने. निर्णय काय आहे तर गोलंदाजी करण्याचा. खूप खूप धन्यवाद. तर बघूया स्टार 11 लोणाड संघाला आमंत्रित केलंय. दिलीप जाधव यांच्या संघाला आमंत्रित केलं की तुम्ही फलंदाजी करा. तुम्ही कशी फलंदाजी करतायत हे बारकावे आम्हाला पाहायचे. तुमचं आव्हान आम्हाला स्वीकारायचं आहे. प्रमोदजी पाटील, भोजन आपलं झालं असेल तर आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये.
मित्रांनो पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही पाहताय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा आयोजित 17 गाव प्रीमियर लीग 2025 दमन दौऱ्यामध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील, माझ्या जोडीला रोहन पाटील आहेत, तसेच गुणलेखक म्हणून ओमकार, तसेच आमचे पंच गिरीश सर आहेत, लारा सर आहेत. सर्वांनी चांगले रंग भरलेले आहे. आपण जाऊ या सामन्याकडे. मित्रांनो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे देवरुंग आणि शिवनगरा चौदरपाडा या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. एका पारीचा खेळ समाप्त झालेला आहे. देवरुंग या संघानं तब्बल 56 धावा इथं केलेल्या आहेत. 57 धावांचं आव्हान असणार आहे. पुलता चेंडू सॉंग करतोय, इनफिल्डच्या वरून जातोय, थोडासा अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव इथं पूर्ण करतात. एका धावाची गर्जना इथं केलेली आहे. अकाउंट ओपन केलेलं आहे. स्ट्राईक बॅट्समन विनोद यांनी एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलेलं आहे. आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे प्रल्हाद. विनोद आणि प्रल्हाद, विनोद यांनी एक धाव करून प्रल्हादाला स्ट्राईक दिलेली आहे. आणि गोलंदाजी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच बालाराम. क्या करते हैं अपना काम देखेंगे जरूर. स्टेप आउट केला होता. जेंटलमॅन पुश करतोय, चेंडू जातोय, विशेपच्या अंदाजामध्ये खेळून काढतोय. शॉर्ट कव्हरच्या रिझनमध्ये दिलीप तिथं होता. एक धाव इथं पूर्ण करतायत. एक धावाने रोटेट करतायत. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी बाळाराम. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाही या फलंदाजाला. हा ना तू मैमाय ग्राउंडवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय बाळाराम, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा विनोद बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पायानं अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठेतरी येस नो वेटचं समीकरण एक तर बिघडताना दिसतंय. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. विनोद बाद होतोय, मात्र धाव एक जोडली जाणार आहे. एक धावने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1 बाद 3, सॉरी 4 धावा इथं झालेल्या आहेत. चला लवकरात लवकर बॅट्समॅन फलंदाज तयार ठेवायचे आहेत प्लीज. तर राजेंद्र येतोय, बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतोय. कारण त्याच्यावरती डोक्यावरती लाल टोपी आहे, खतरेचा इशारा देताना दिसतोय. बघूया त्याच पद्धतीने आपली कामगिरी चोख बजवते का नाही ते पाहायचं आहे. राजेंद्र आता मात्र गोलंदाज थोडासा चर्चा करताना दिसतोय बाळाराम. आता मात्र मागचा गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती इथं होते. चांगलीच गोलंदाजी आता मात्र करताना दिसतो बालाराम. पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण विचार केला तर पॉवरफुल गोलंदाजी करताना दिसतोय बालाराम. नवीन फलंदाज आलेला आहे राजेंद्र. नॉन स्ट्राईक जो फलंदाज आहे तो म्हणजेच प्रल्हाद. 57 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकातील खेळ सुरू झालेल्या मित्रांनो, आणि धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्यामध्ये 4.
फुलटच चेंडू सॉंग करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये, एरिया क्लिअर करतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. या 6 धावने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 10. डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेलेली आहे. पहिल्या षटकातील खेळ सुद्धा समाप्त झालेला आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावा इथं झालेल्या आहेत. बघूया उर्वरित 18 चेंडूमध्ये आत्तापर्यंत जिंकण्यासाठी अजून 47 धावांची आव्हान समोर आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय जगदीश. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पंच केलाय चेंडूला, चेंडूला भिरकून दिलाय. पॉईंटच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे दिलीप कडून. 2 धावा अर्जित करतायत प्रल्हाद आणि त्याला साथ देत आहेत ते म्हणजेच फलंदाज राजेंद्र. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12. पुन्हा सज्ज होतोय जगदीशपूरचा चेंडू टाकण्यासाठी प्रल्हाद याला. चांगलाच चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ द पेस ज्याला आपण म्हणतोच, मंद गतीचा जो चेंडू होता तोच हाताळण्यात आला होता. थोडासा वेग जो होता तो कमी केला होता आणि परिणामी या फलंदाजला चकवा देऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट केलेला जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीरावर आदळतोय, स्वतः यष्टीरक्षक उचलून पकडतोय. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. पंच गिरीश चांगलाच अनुभव, अनुभव त्यांच्याकडे. पुन्हा सज्ज होतो जगदीशपूरचा चेंडू टाकण्यासाठी. जेवणाचे कोड बाकी असतील त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्समधून आपला पार्सल घेऊन जायचं आहे. पुढे एकदा सज्ज होतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू, जबरदस्त फटका मारताना दिसत. चेंडू जातोय 6 धावांसाठी. सॉरी समस्व, झेल बाद झालेला आहे. जबरदस्त अफर्ट करून हा झेल घेतला होता. सीमाच्या आतमध्ये राखून नजर तीक्ष्ण होती चेंडूकडे आणि झेल बादच्या स्वरूपाने बाद झालेला आहे. एका क्षणी असं वाटलं होतं की हा षटकार जाईल का काय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज जगदीश. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच विलास. बघूया विलास कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. रिवर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. मित्रांनो 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा गेल्या होत्या. त्यानंतर जगदीश यांनी एकदम चांगली कामगिरी करून फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आहेत. म्हणजे 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेली ते म्हणजेच 13 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. धावा झालेल्या आहेत त्या 13. 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजेच दिलीप येतोय. नेहमी हसरा चेहरा घेऊन मैदानामध्ये उतरणारा हा खेळाडू, फलंदाजी असो या गोलंदाजी असो, फुलटच चेंडू, चेंडूला स्वंग करतोय मात्र एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. तर या 4 धावड्या संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17. बघा मित्रांनो, 17 हा अंक अशुभ मानला जातो क्रिकेटमध्ये. आता मात्र शॉटन पूल केलेला आहे, चेंडूला भिरकून दिलाय, स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये जातोय चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीपमध्ये. मात्र एक से ज्यादा कुछ नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र प्रल्हाद करतोय. एक धावणे समाधान मानावं लागेल. एक धावणे संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होत आहे आपल्या लयमध्ये आपल्या जागेवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी दिलीप. दहा चेंडू शेष आणि 39 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. टप्पा खाल्यानंतर थोडीशी वळण प्राप्त होत आहे आणि चेंडू जातो यष्टीरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढे सज्ज होतोय गोलंदाज दिलीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेला आहे मात्र त्या चांगलीच सेवा इथं केलेली आहे आणि स्टंपिंग होताना दिसतोय हा फलंदाज. विलास बाद होतोय. विलास बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच मनोज. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरतोय काय ते पाहायचं आहे. चांगलीच गोलंदाजी करताना दिसतोय दिलीप, मात्र चांगलीच यष्टीरक्षक इथं करताना दिसतोय यष्टीरक्षक विलास. नवीन फलंदाज येतोय मनोज. फुलटॉस चेंडू, चेंडूला हुक करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथं गणली जाणार आहे. एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 19. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, झेल सोडलेला आहे. सूर्याची किरणे मात्र डोळ्यावर आलेले आहेत असं वाटतं. मात्र 2 धावा, सॉरी एक धाव इथं रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा इथं झालेल्या आहेत. पहिला षटक आपण पाहिलं तर तब्बल 10 धावा गेल्या, त्यानंतर जगदीश यांनी 3 धावा दिल्या, त्यानंतर दिलीप यांनी 7 धावा दिल्यात. म्हणजे चढता उतरता क्रम सुरू झालेला आहे. 6 चेंडूमध्ये 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू शेष आणि 37 धावांची गरज आहे. चांगला चेंडू जोरात मारला, चेंडू उंची जास्त आहे. बघूया एरिया क्लिअर करेल का नाही. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि सुंदर झेलला प्रदर्शन करतोय खेळाडू. जबरदस्त
नजर होती चेंडूवर शेवटपर्यंत आणि चेंडू आपल्या हातामध्ये घेतोय आणि झेलबाच्या स्वरूपात विकेटचं पतन होतंय. प्रल्हाद इथं बाद होतंय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच नरेश येतोय. पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेला आहे रामदास यांनी. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉट चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच निवृत्ती. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पूल केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगला प्रयत्न केला होता, मात्र एक धाव मात्र इथं रोखू शकत नाहीये. असं वाटतं की सामना सोडलेला आहे की काय. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्यामध्ये. आता चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जातोय वाईट लॉगांच्या रिझन. पुन्हा एकदा झेलचं प्रदर्शन चांगलं केलेलं आहे. झेल बाद. मनोज बाद होतोय आणि रवींद्र येतोय. सर्वांना संधी मिळते असं वाटतं. सहा फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय या रामदास पुरता चेंडू टाकण्यासाठी. नवीन फलंदाज रामदास रवींद्र फलंदाज आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न होता, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू जातोय या कार्पेटच्या दिशेकडे. मिड विकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय. एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथं घेतली जाते. एक धावने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22. आणि हा सामन्यातील शेवटचा चेंडू असणार आहे असं वाटतं. चेंडूला हुक करतोय, चेंडू जातोय या फाईन लेगच्या रिझन मध्ये.